पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनामध्ये रिकाम्या खुर्च्या, पाकमंत्री आणि खासदारांची दांडी। देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही, मौलाना रहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं। UNSC मधील पाकिस्तानचा दावा फोल, बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही, आमचं उद्दिष्ट साध्य झालं, पाकनं केला होता कांगावा। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली, भारतीय नौदलही सतर्क। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय, भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। युद्धाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानात बँकांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा, बँकेतील पैसे काढण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी रांगा लावल्या। भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ, DRDO नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या MIGM माइनची समुद्रामध्ये यशस्वी चाचणी। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले, देशासाठी लढायला तयार, जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। अहिल्यानगरमध्ये अहिल्यादेवींच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार, मुलींसाठी खास ITI तयार करण्याचा देखील निर्णय। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा, अकोला, चाळीसगाव, नाशिक, जालना, अहिल्यानगरसह ठिकठिकाणी मुसळधार, पुढील 2 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा, मात्र पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे आंबा, केळी, द्राक्ष बागांनाही फटका, तर मराठवाड्यामध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू, पंचनामे करून मदतीची मागणी।